तर मित्रांनो आता आपण आलेलो ही जी तो बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं, ही उदयभान आपल्या स्वराज्यावरती जी लढाई करण्यासाठी आला होता त्यावेळेस ही तोप होती. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं बोर्ड आहे तानाजी कडा आणि ह्या साईडला एक तानाजी कडा आहे जे की. तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलोय सिंहगडावरती. तर तुम्ही बघू शकता ह्या साईडला पूर्ण पार्किंग आहे आणि आपली गाडी ह्या साईडलाच आपण पार्किंग केलेली आहे आणि आपण आता जाणार आहे सिंहगडावरती आणि सिंहगड पूर्ण एक्सप्लोर करणार आहे. पूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण सिंहगड दाखवणार आहे. तर आता जाऊया आपण सिंहगडावर. तुमचं गाडी पार्क करून आल्यानंतर आपल्याला इथं पुढे चालत जाण्यासाठी ट्रेकिंगचा रस्ता आहे हा. इथून आपल्याला असं पुढे जायचंय आणि ह्या साईडला पूर्ण पुणे शहर. सिंहगडाचे मूळ नाव कोंढाणा होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो पुणे दरवाजा आहे त्या पुणे दरवाजाच्या वरतून हे जे दृश्य तुम्ही बघू शकता हे पुण्याचं पूर्ण पुणे आहे आणि तो खडकवासला डॅम. काय मस्त व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता. आणि हा जो आहे हा इथला हा पूर्ण हा वरती ट्रेकिंग करत येण्याचा रस्ता आहे आणि हा पुणे दरवाजा. आपल्याला जायचं इथं वरती. तर तुम्ही बघू शकता इथं पुणे दरवाजा 2 समोर. आपण जाऊया वरती आता. तर मित्रांनो हा पुणे दरवाजा 2 आहे. इथून आपण आत आल्यानंतर इथून आपण वरती जाऊया. पुणे दरवाजा 2 चा आहे. इथून आपण वरती जाऊ. ते अशा प्रकारे बुरुज आहे हा. पुणे दरवाजा 2 वरचा हा बुरुज आहे आणि तो समोरचा आहे तो पुणे दरवाजा जो पहिला आहे सिंहगडावरचा त्याचा तो बुरुज आहे. त्याच्यावरून आपण बघितलं आणि हा खालचा व्ह्यू आणि हा बघू शकता तुम्ही दरवाजा. हा दुसरा दरवाजा आहे आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला एक तिसरा दरवाजा बघायला भेटतो तो समोर. तर आता आपण जाऊया त्या तिसऱ्या दरवाजापाशी. तर मित्रांनो माझ्या पाठीमागे जो बघत आहे हा आहे दारुगोळ्याचा जो साठा करण्यासाठी जे ठिकाण होतं आपलं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ते आहे. तर तुम्ही बघू शकता हे जे बांधकाम कसं केलेलं पूर्ण. तर तुम्हाला आतून दाखवतो. हे पूर्ण ह्याच्यामध्ये दारुगोळा साठा ठेवला जायचा सिंहगड किल्ल्यावरती. हे बघू शकता तुम्ही पूर्ण याचं स्ट्रक्चर अजूनही एकदम पक्क बांधकाम आहे. अजूनही ह्याला काय झालं एवढं वर्ष झाली तरी सुद्धा हे पूर्ण अजूनही असतं. हे जे अजूनही कुठं पडझड झालेली नाहीये पूर्ण तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे इथं एक दरवाजा ह्या साईडला इथं एक आणि ह्या साईडवर असे जवळजवळ 4 दरवाजे आहेत ह्यामध्ये आणि ह्यामध्ये दारू साठा साठवला जायचा. तर मित्रांनो आता आपण इथं दारुगोळाचं जे साठा करण्याचं ठिकाण आहे ते बघितलं. तिथूनच पुढे आल्यानंतर हे समोरून रस्ता गेल्यानंतर आपण इथं समोर बघू शकता ह्या साईडला एक तोप आहे जी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली आहे आणि ते आपल्याला इथून असं वरती ट्रेकिंग करून जाऊन वरती तुम्हाला आपल्याला तोप बघायची आहे. तर आपण जाऊया तोप बघण्यासाठी. तर मित्रांनो आता आपण आलेलो ही जी तोप बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं, ही उदयभान आपल्या स्वराज्यावरती जी लढाई करण्यासाठी आला होता त्यावेळेस ही तोप होती. तुम्ही बघू शकता ही तोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली तोप आहे पूर्ण अजूनही.
तर मित्रांनो बघू शकता इथं घोड्याची पागा. तर इथून पुढे गेल्यानंतर आपण बघू शकता ही जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण पाषाणामध्ये कोरून घोड बांधण्यासाठी ही जागा बनवली आहे. तुम्हाला दाखवतो आतमध्ये. हे असा रस्ता आहे पूर्ण आत येण्यासाठी. आणि इथं समोर आहे ही घोड बांधण्यासाठी बनवलेली घोड्याची पागा बघू शकता. तर ही पूर्ण घोडा बांधण्याची जागा आहे बघू शकता. पूर्ण पाषाणमध्ये कोरलेलं आहे. आणि घोड्यांना पाणी पिण्यासाठी हे टाके बनवलेले आहेत सर्व. आणि एक पूर्ण दगडामध्ये कोरलेले खांब हे बघू शकता. हे टाके 2 छोटे आणि यामध्ये हे मध्यभागी एक टाक आहे त्याच्यामध्ये पाणी दिसतंय तुम्हाला बघू शकता. तर तुम्ही विचार करू शकता की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये कोणत्या प्रकारे डोकं लावलं असेल त्यांच्या सैनिकांनी. ते किती भारी बनवलेलं आहे घोड्याची जागा. तर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी ही जी छत्रपती शिवाजी महाराज काळामध्ये जे पाणी साठवण्याचं टाका आहे ते बघू शकता. पूर्ण आतमध्ये खूप मोठं आहे आणि त्यात अजूनही पाणी आहे. एवढं कडक उन्हाळा आहे त्यामध्ये अजूनही पाणी आहे तुम्ही बघू शकता. हे अशा प्रकारे टाका आहे. आणि मित्रांनो ह्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ह्या साईडला एक दुसरं टाका आहे पाण्याचं तुम्ही बघू शकता. हे पूर्ण हे अशा प्रकारे टाका आहे आणि ह्यामध्ये पाणी अजूनही आहे बघू शकता. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं लिहिलेलं आहे राजाराम महाराज समाधी, जे की स्वराज्याचे 3रे छत्रपती म्हणून ज्यांनी शपथ घेतली ते राजाराम महाराज यांची समाधी ह्या साईडला आहे. इथून खाली गेल्यानंतर आपल्याला राजाराम महाराज यांची समाधी बघायला भेटते. तर मित्रांनो तुम्ही जे हे बघताय समोर ही छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे. तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये कशी समाधी आहे. तर अशा पायऱ्या आहेत. इथे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे. आतमध्ये एक छोटं मंदिर आहे. याला लॉक असल्यामुळे आपण आतमध्ये नाही दाखवू शकत. आणि अशा प्रकारे आतून आहे. आणि हा जो आहे हा छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधी समोरचा हा परिसर आहे. पूर्ण छत्रपती राजाराम महाराज समाधीचे जे आता काम चालू आहे तुम्ही बघू शकता. हे जे कलर काम किंवा जे खराब झालेली वास्तू आहे ते पूर्णत्व करण्याचे काम चालू आहे. आणि ह्या साईडला पाण्याचं टाका आहे बघू शकता. खूपच भारी. तुम्ही जर हे पावसाळ्यात बघितलं तर पूर्ण भरलेलं असतं ह्या ठिकाणी. अशा ठिकाणी ह्या साईडला सुद्धा आहे तुम्हाला दाखवतो मी. पूर्ण खाली पाषाणामध्ये खोदून हे बनवलेलं आहे मित्रांनो. पूर्ण बघू शकता खाली पाणी आहे अजूनही. एवढा उन्हाळा कडक असून सुद्धा यामध्ये पाणी आहे. आणि हे छत्रपती राजाराम महाराजांची